नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा 10वा लेसन, ज्याचं नाव आहे आपत्ती व्यवस्थापन. हा विज्ञान भाग दुसऱ्यामधील शेवटचा लेसन आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यापूर्वी आपण एक सेशन पाहिला, त्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन करणं काळाची गरज आहे हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये मानव निर्मित आपत्ती आणि निसर्ग निर्मित आपत्ती कोणत्या आहेत हे आपण पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी या पृथ्वी तळावर आहे आणि मानवाने आपल्या बुद्धीचा वापर करून वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लावला. परंतु हे करत असताना आणि आपलं लाईफ सुसह्य करत असताना त्याने निसर्गावर फार मोठा अन्याय केलेला आहे. कारण निसर्गाकडून जेवढं काही आपल्याला घेता येईल तेवढं आपण घेत सुटलेलो आहोत आणि त्याच्यामुळे निसर्गावर त्याचा महाभयंकर असा परिणाम होतो. तर अशा प्रकारे ह्या आपत्ती ज्या आहेत त्यांच्यापासून आपल्याला वाचायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपत्ती व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे, म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. चला तर मग बघूया आपत्ती व्यवस्थापन याच्यामध्ये दुसरा सेशन. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, खालील काही छायाचित्र दिलेले आहेत, त्याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. म्हणजे धरणातून पाणी, धरण बघा फुल्ल भरलेलं आहे. त्याच्यानंतर मुंबई मधली साधारण ही स्थिती आहे की ट्रेन तिथे खोळंबलेले आहेत, लोक फुटपाथ याच्यावरून ट्रॅकवरून मार्गक्रमण करत आहेत. किंवा तिसऱ्या चित्रामध्ये आपण बघतो की 2 ट्रेनचं म्हणजे मालगाडी किंवा एक्सप्रेस यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे. आणि चौथ्या छायाचित्रामध्ये आपण बघतोय की पाण्याची टाकीच कोसळलेली आहे. म्हणजे अशा प्रकारच्या आपत्ती याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तहानी होते आणि त्याचप्रमाणे जीवितहानी सुद्धा होते. तर इंटरनेट माझा मित्र या संदर्भात आपण ह्या आपत्तींविषयी माहिती मिळवायची आहे आणि आपल्याला कशा प्रकारे या आपत्तीचं मॅनेजमेंट करता येईल त्याच्याविषयी सुद्धा काही नियम तयार करायचे. आपत्तीचे विविध निकषांच्या आधारे वर्गीकरण कसे करता येईल त्याचे आपण विचार करणार आहोत. इथे पहा आपत्तींचे प्रकार. याच्यामध्ये भूभौतिक आहे, जैविक आणि मानवनिर्मित. आता भूभौतिक म्हणजे जिओफिजिकल, ह्याच्यामध्ये भूशास्त्रीय व भूगर्भीय. उदाहरणार्थ आपण बघतो भूकंप आहे भूगर्भीयमध्ये, ज्वालामुखीचा उद्रेक होतो, सुनामी म्हणजे आपल्याला माहितीच आहे की समुद्रामध्ये झालेला भूकंप त्याला सुनामी म्हणतात आणि याच्यात साधारण 10 ते 20 मीटर उंचीवरच्या लाटा उसळत असतात. भूप्रपात झालेला आहे म्हणजे भूस्खलन, भूमिपात, भूप्रक्षोभ, प्रस्तरभंग. आता प्रस्तरभंग म्हणजे जमिनीचे तुकडे होणं, विदारण म्हणजे आपल्याला माहिती झीज होणं, धूप, क्षारीकरण आणि जलप्रलय इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या भूशास्त्रीय व भूगर्भीय याच्यामध्ये येतात. त्यानंतर हवामानशास्त्रीय, वातावरणीय आणि खगोलशास्त्रीय या आपत्ती कोणत्या त्या बघूया आपण. याच्यामध्ये उष्ण व शीत लाटा येतात, म्हणजे थंडीची लाट येते किंवा उन्हाळ्यामध्ये बघतो आपण उष्ण लाट येते. हिमवादळे म्हणजे त्याच्यामध्ये बर्फ पडतो, बर्फवृष्टी होते. जम्मू काश्मीर किंवा इतर ठिकाणी आपण बर्फवृष्टी झालेली उदाहरणं ऐकलेली आहेत. चक्रीय वादळे तुम्हाला सांगितलं कोकणामध्ये आत्ताच आलेलं 3 जूनला आलेलं चक्रीवादळ आपण बघितलेलं आहे. गारा पडणं म्हणजे हेलस्टॉर्म, अवर्षण म्हणजे दुष्काळ पडतो, सुका दुष्काळ, महापूर येतो कधी कधी, उल्कापात होत असताना आपण मेटेरॉइड बघितलेला आहे आपण, सूर्यावरील डाग व संख्येतील बदल हे सगळे हवामानशास्त्रीय, वातावरणीय किंवा खगोलशास्त्रीय आपत्तीचे प्रकार आहेत. त्याच्यानंतर जैविक बायोलॉजिकल मध्ये बघूया. वनस्पतीजन्यामध्ये उदाहरणार्थ जंगलात लागलेला वणवा, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगलाचं नुकसान होत असतं. बुरशीजन्य रोग प्रसारण, त्याला ब्लिस्टर असं म्हणतात. तणफैलाव म्हणजेच काय, तर तणांची वाढ होते मोठ्या प्रमाणात. जलपर्णी, गाजर गवत, तृणगवत म्हणजेच गवतासारखा हा प्रकार आहे. तर हा झाला आपत्तीचा प्रकार कुठला, वनस्पतीजन्य, हा जैविक मध्ये येतो. आता प्राणीजन्य बघा, जैविक मध्ये संसर्गजन्य विषाणू, त्याच्यानंतर जीवाणू. आता आपण कोरोना ह्या महाभयंकर रोगाच्या विळख्यात सापडलेला आहोत, संसर्गजन्य विषाणू आहे. जीवाणू ज्यामध्ये पटकी आहे, हिवताप म्हणजे मलेरिया, कावीळ, जॉन्डिस, प्लेग, रोग, जंतू, कीटक, विषारी प्राण्यांचा दंश, टोळधाड, हिंस्र पशूंचा हल्ला, हे सर्व प्राणीजन्य आपत्तीचे प्रकार आहेत. आता तिसरा बघूया मानवनिर्मित आपत्तीचा प्रकार. हा आहे अनाकलनीय, याच्यामध्ये उदाहरणार्थ विषारी वायू गळती, जसं मिथिल आयसोसायनेट. म्हणजे आपण बघितलंय की युनियन कार्बाइड नावाची भोपाळला एक कंपनी होती आणि त्याच्यामध्ये मिथिल आयसोसायनेट नावाच्या वायूची गळती झाली होती आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती. ही अनाकलनीय मानवनिर्मित दुर्घटना आहे. अणु चाचणी आपण घेतो, म्हणजे आपल्याकडे असलेल्या अणु बॉम्बचं सामर्थ्य किती आहे दाखवण्यासाठी, जगाला दाखवण्यासाठी किंवा आपल्या दुश्मन राष्ट्राला दाखवण्यासाठी पोखरण येथे राजस्थानमधील आपण अणु चाचण्या घेत असतो. अनियोजित क्रिया, अपघात अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या अनाकलनीय आहेत, या मानवनिर्मित आहेत. आता हेतू पुरस्सर केलेल्या कोणत्या, तर युद्ध, भारत पाकिस्तान किंवा भारत चायना याच्यामध्ये युद्ध चालू असतं, ही हेतू पुरस्सर केलेली आपत्ती आहे. आग, बॉम्बस्फोट करणं,
सक्तीचे स्थलांतर करणं किंवा दहशतवाद, बलात्कार, बालकामगार ह्या सर्व मानवनिर्मित आपत्ती आहेत. आता बघा पुरांचे विध्वंसक परिणाम कोणते. आता आपल्याला 2005 साली झालेला पूर, आपल्या मुंबईमध्ये आलेला पूर, जो पहिल्या माळ्यापर्यंत त्याचं पाणी गेलं होतं आणि त्याच्यामधून प्रचंड प्रमाणात जीवितहानी झाली होती, त्याचप्रमाणे वित्तहानी सुद्धा झाली होती. काही थोडे दिवस मुंबई पूर्णपणे बंद होती, म्हणजेच मुंबई पूर्वपदावर येण्यासाठी खूप दिवस लागले होते. म्हणजेच हे पुरांचे विध्वंसक परिणाम आहेत. कोरडा दुष्काळ पडल्यास काय परिणाम होतात. कोरडा दुष्काळ पडला म्हणजेच पाऊसच पडत नाही आणि त्याच्यामुळे पीक येत नाही. पीक येत नाहीमुळे अन्न तयार होत नाही आणि अन्ना वाचून बरेचसे बळी गेलेले आपण बघितलेले आहेत. भूकंपाचे विध्वंसक परिणाम कोणते. आता महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा भूकंप येत नाही, परंतु 1993 साली किल्लारी जे झालेला फार मोठा भूकंप आपल्या लक्षात आहे. तेव्हा खूप घरं अशी पडली होती, त्यांचा विध्वंस झाला होता. वणवा म्हणजे काय, त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, वणवा म्हणजे जंगलाला लागलेली आग. म्हणजेच ह्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात इथे राहणारे जे प्राणी आहेत त्यांचं वास्तव्य निघून जातं. मोठ्या प्रमाणावर इथे झाडं जळतात आणि त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं असंतुलन होऊ शकतं. म्हणजेच वणव्यामुळे फार मोठे विध्वंसक परिणाम होऊ शकतात. आता आपत्तीचे परिणाम बघा. पुरामध्ये रहदारीचे पूल वाहून जाणे. आता बरेचसे आपण सावित्री नदीवरचा पूल याचं उदाहरण घेऊ शकतो की पुरामध्ये फार वर्षापूर्वी बांधलेला पूल जवळजवळ 100 वर्ष टिकला. त्याच्यानंतर प्रचंड पडलेल्या पावसामध्ये तो पूल वाहून गेला आणि त्याच्याबरोबर 1, 2, 3 एसट्या सुद्धा त्याच्यामध्ये वाहून गेल्या, कारण तो रात्रीची झालेली घटना आहे. नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरणं किंवा आपण बघतो बघा पुरामुळे नदीकाठची गावं असतात, नदी दुथडी भरून वाहते आणि त्याच्यामुळे आजूबाजूच्या परिसराला खूप मोठा पाण्याचा धोका निर्माण होतो. अन्नाची तूट निर्माण होते, कारण काय तर सर्वकडे पाणी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे घरामधलं सगळं अन्न वाहून गेलेलं आहे, म्हणून अन्नाची तूट निर्माण झालेली आहे. अशा समस्या आपत्तीमुळे निर्माण होतात. तर भूकंपामध्ये घरांची पडझड होणे, जमिनीला मोठ्या मोठ्या भेगा पडणे असे परिणाम दिसून येतात. वणवा, दुष्काळ या आपत्ती नेमक्या कशा स्वरूपाच्या असतात, त्या येण्यापूर्वी निसर्गात काही बदल घडून येतात का, आपत्ती ओढवल्यास त्याचे परिणाम किती काळ टिकतात, कसे, या सर्वांचा विचार होणे गरजेचे आहे. म्हणजे आपल्याला जर आपत्तीचं व्यवस्थापन करायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की वणवा किंवा दुष्काळ किंवा कोणत्याही आपत्ती ही कशा स्वरूपाच्या असतात आणि त्याचा दीर्घकालीन परिणाम काय होऊ शकतो. आता कोरोनाच्या लाटेमध्ये आपल्याला कळून चुकलेलं आहे की जवळजवळ 8 ते 9 महिने पूर्णपणे सर्व व्यवहार बंद होते आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात बेकारी पसरली. आता अशाच प्रकारे एखादा झालेला भूकंप किंवा आलेला पूर याच्यामुळे सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि त्याच्यामुळेच आपल्याला या आपत्तीपासून वाचायला पाहिजे. आता विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, देशाच्या अर्थव्यवस्थेवर आपत्तीमुळे निश्चित परिणाम होतो. देशाची अर्थव्यवस्था, आपण विकसनशील देश आहोत, म्हणजे आपला विकास पूर्णपणे झालेला नाही. म्हणजे आपल्याकडे एखादी आपत्ती आली तर त्या आपत्तीपासून सावरण्यासाठी आपण अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाकडून कर्ज घेतो आणि त्याच्यामुळे आपल्यावरचं लोन त्यांचं वाढत जातं. म्हणजे याचे गंभीर परिणाम आपल्यावर होत असतात. पण तो आपत्ती व अर्थव्यवस्थेचा सापेक्ष असतो. आपत्तीचा सामाजिक नेतृत्वावरील परिणाम म्हणजे एखाद्या आपत्तीत स्थानिक नेतृत्व प्रभावी नसेल तर तेथील नागरिक दिशाहीन बनतात. म्हणजे नेतृत्व एखाद्या राजकीय पक्षाचं जर चांगलं नसेल तर मात्र तिथले लोक दिशाहीन होतात. त्यांना समजत नाही की आपण नक्की काय करावं. आपत्ती काळात प्रशासकीय अडचणी उद्भवतात, म्हणजे शासनाच्या काही अडचणी उद्भवत असतात. स्थानिक स्वराज्य संस्थांना आपत्तीची झळ पोहोचल्यास त्या अनुषंगाने असणारे इतर विभागही आपत्तीस सक्षमपणे तोंड देऊ शकत नाहीत. म्हणजे आता समजा आपण गाव पातळीवर विचार केला तर डिस्ट्रिक्टला जिल्हा परिषद, त्याच्यानंतर पंचायत समिती यांच्याकडे जर काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले, आपत्तीची झळ पोहोचली तर ते गावामध्ये किंवा आपल्या प्रजेला ते कशा प्रकारे मदत करणार आणि त्याच्यामुळे आपत्तीसाठी सक्षमपणे तोंड देण्यासाठी आपल्याला आधीच त्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. इथे पहा, अशी कल्पना करा की शाळेमध्ये अथवा क्रीडांगणावर खेळत असताना अपघातासारखी एखादी आपत्ती ओढवली तर तिथे तुम्ही तुमच्यावर सभोवतालच्या वातावरणावर काय परिणाम होतील. समजा एखादा अपघात झाला तर आपल्याला तो खेळ बंद करून, अपघात जिथे झालेला आहे किंवा समजा कोणी इंज्युअर्ड झाला असेल तर त्याला पहिलं वाचवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्या खेळावर त्याचा परिणाम होतो आणि याच्या पुढे खेळायला जाताना आपल्या मनात एक भीती निर्माण होते. आपत्ती ओढवल्यावर विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात. खाली संकल्पना चित्रात काही परिणाम दिले आहेत, त्यांचे वाचन करून इतर परिणामांबद्दल माहिती आपल्याला चौकटीत लिहायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काही गोष्टी ह्या आपल्याला करायच्या आहेत. आता हा धडा शिकताना आपल्याला कळतंय की आपत्ती व्यवस्थापन करणं कशा प्रकारे गरजेचं आहे आणि आपण आपत्ती कशा प्रकारे तिचं व्यवस्थापन करू शकतो.
इथे पहा एक संकल्पना चित्र दिलेलं आहे. आपत्तीमध्ये आर्थिक, सामाजिक, पर्यावरण, प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय, त्याचे राजकीय परिणाम काय होतात किंवा वैद्यकीय परिणाम काय होतात, याचे काही परिणाम तुम्हाला दिलेले आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला होमवर्क आहे. याचे जे सामाजिक आणि राजकीय परिणाम आहेत ते आपण शोधून काढायचे आहेत. आपल्याला जमले नाही तर आम्ही आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देणार आहोत, पण त्याच्यासाठी आपल्याला प्रथम आपला हा अभ्यास करावा लागेल. बघा, आर्थिक परिणामामध्ये आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावर अचानक निधी खर्च होणे. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीसाठी, घरात पण बघा, आपण एखाद्या गोष्टीसाठी पैसा साठवून ठेवला आणि अचानक एखादा आजार झाला किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला पैसा खर्च करावा लागला तर आपल्याला त्याचा खूप परिणाम होत असतो. म्हणजे विकासाच्या इतर घटकांवर निधीचा तुटवडा निर्माण होतो आणि उत्पन्न घटणे इत्यादी या आर्थिक परिणाम त्याच्यावर होत असतो. आता वैद्यकीय परिणाम काय होतो तर जखमी होणे, भावनिक मानसिक ताण निर्माण होणे, साथीचे रोग पसरणे, अपघातग्रस्तांचा मृत्यू होणे इत्यादी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वैद्यकीय गोष्टी आपत्तीमुळे होत असतात. म्हणजे मानसिक तणाव, जे लोक जिवंत राहतात त्यांच्यावर त्याचा मानसिक तणाव होत असतो. म्हणजे मेंटली खूप ते हॅरॅश होत असतात आणि साथीचे रोग सुद्धा पसरण्याचा परिणाम हे आपत्तीनंतर, म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं की 2005च्या पुरानंतर लेप्टोस्पायरोसिस सारखा भयंकर आजार सर्वकडे पसरला होता. हा उंदीर किंवा घुशी यांच्या मलमूत्रातून पसरतो आणि जनरली उंदीर किंवा घुशी या गटारात राहतात. पाणी बाहेर आल्यामुळे ते जे व्हायरस होते ते जखमांमधून इथल्या मानव प्राण्यांच्या शरीरात गेले आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची मोठ्या प्रमाणावर लेप्टोस्पायरोसिसच्या केसेस इथे निर्माण झाल्या. आता प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय कामकाजावर ताण पडणे, दळणवळण व्यवस्था कोलमडणे म्हणजे ट्रान्सपोर्टची सिस्टीम कोसळणे किंवा संप्रेषण व्यवस्था कोलमडणे, सोयी सुविधा अपुऱ्या पडणे इत्यादी गोष्टी या प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय कामात होत असतात. इमारतींना नुकसान होणे किंवा पूर्णपणे कोसळून पडणे, पाण्याचे स्रोत आटणे, पाणी दूषित होणे, उघड्यावर पडलेली मानवांची किंवा प्राण्यांची प्रेते कुजून वातावरणात दुर्गंधीयुक्त प्रदूषित होणे इत्यादी पर्यावरणीय समस्या या आपत्तीमुळे होत असतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्याला सामाजिक परिणाम काय होतात म्हणजे सोशल लाईफवर त्याचा काय परिणाम होतो हा आपल्याला शोधून काढायचा आहे. त्याचप्रमाणे पॉलिटिक्सवर किंवा राजकीय जीवनावर त्याचा काय परिणाम होतो हो सुद्धा आपल्याला शोधून काढायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपत्ती व्यवस्थापन करताना तो परिणाम कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा दीर्घकालीन इफेक्ट काय आहे याच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती मिळवणं गरजेचं आहे. तसेच त्याचा वैद्यकीय किंवा सामाजिक किंवा इतर जीवनावर काय परिणाम होतो तो सुद्धा शोधून काढणं गरजेचं आहे. धन्यवाद.